भारतातील मानव जातीच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ देवदर्शनासाठी हा लढा नव्हता, तर माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी यासाठी केलेला हा संघर्ष होता. काळाराम मंदिर सत्याग्रह दिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा आणि BMA ग्रुपच्या वतीनं धम्मप्रेरणा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजभूषण मोहन अधांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास कोकणचे विभागीय आयुक्त विवेक गायकवाड, राहुल बच्छाव उपस्थित होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोहन अधांगळे यांनी प्रास्ताविक केले. आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं. परंतु आज 70 वर्ष लुटून गेलेली आहे की आपल्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला, परंतु आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलो आहोत का याचा आपण विचार केला गेला पाहिजे. कारण आजही आपण हिंदू धर्मातील रूढी परंपरानुसारच आपलं वागणूक करत आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानत नाही, त्यांची उपासना पूजा अर्चा करणार नाही, परंतु आपण त्या बाबासाहेबांचं अनुकरण करत नाही, या 22 प्रतिज्ञा पाळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटना दिल्या, परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. तर मी सर्वांना हेच विनंती करतो आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मान्यवरांच्या हस्ते शासकीय पदांवर राहून धम्म कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धम्म प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सुदर्शन नागरे, डॉक्टर भगवान वीर, मच्छिंद्र दोंदे, श्रीकांत गांगुर्डे, सिद्धार्थ ठाकरे आदींचा समावेश होता. विवेक गायकवाड यांनी एकसंघ राहण्याचा संदेश दिला. म्हणायला गेलं तर वीर मान्यवरांना या ठिकाणी म्हणून त्यांचा सत्कार करण्यामागे एक अशी भूमिका असते की आपल्या समाजातील जे काही कष्ट करून मेहनत करून जे अधिकारी पुढे गेलेले असतात त्यांचा आदर्श हा आपल्या समाजातील येणाऱ्या पिढीला असला पाहिजे. आज मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या वडिलांनी 1980 सालामध्ये मी IAS होण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यावेळी इयत्ता 5वीला होतो. इयत्ता 5वीला असताना माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बाळा तुला IAS व्हायचं आहे. त्या 5वीमध्ये काय करणार आहे, आपल्याला IAS काय आहे. परंतु ज्यावेळी मी माझ्या शाळेतून पहिला आलो, आदर्श विद्यालय गोरेगावमध्ये मी शिक्षण घेतलं आणि मी पहिलं आल्यानंतर मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. रुपारेल कॉलेजमध्ये मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. मग त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जनार्दन जाधव साहेब हे माझ्या वडिलांचे मित्र होते. माझे वडील आणि ते एकत्रितपणे अभ्यास करत असताना ते सुद्धा UPSC पास झाले, माझे वडील सुद्धा UPSC पास झाले. माझे वडील सविनय जय भीम. खरं तर बाबासाहेब एकदा म्हटले होते, भारतात बुद्ध धर्माच्या वृक्षाची पाने वाळलेली आहेत पण मुळे मात्र जोमदार आहेत. त्याला योग्य खतपाणी घातलं तर हा बौद्ध धर्माचा वृक्ष पुन्हा फोफवून आल्याशिवाय राहणार नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून खरं तर वर्षानुवर्ष या बौद्ध धर्माच्या वृक्षाला पाणी घालण्याचं काम आमच्यासारख्या सवंगड्यांना सोबत घेऊन ही बौद्ध धर्माची शीतल सावली खेड्यापाड्यात पोहोचली पाहिजे. ही बौद्ध धर्माची गोडफळे बहुजनांना चाकता आली पाहिजे, यासाठी काम करणारे खरं तर ह्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मोठे बंधू आयुष्यमान मोहनभाऊ आडंगळे यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम होत आहे. खरं तर दरवर्षी वर्षातून अनेक कार्यक्रम समाजहिताचे, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मोहनभाऊच्या माध्यमातून केले जातात आणि हाच एक बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचा लढ्याचा दिवस आणि त्यानिमित्तानं हा प्रबोधनाचा कार्यक्रम चालू आहे. बंधूंनो, 2 मार्च 1930 ला बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण मंदिरात प्रवेश केल्याने आपण अमर झालो असतो असं नाही, किंवा आपण मंदिरात प्रवेश केल्याने
आपले सर्व दुःख पळाले असते, आपल्याला दुःख नाहीसे झाले असते असंही नाही, पण आपण मानव म्हणून जन्माला आलो तर सर्वांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वांना समान अधिकार आहे हे दाखवण्यासाठी खरं तर बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने हा लढा 5 वर्ष चालला आणि 5 वर्षानंतर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, ज्या धर्मात मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर मिळते आणि त्याच धर्मात माणसाच्या सावलीचा विटाळ होतो त्या धर्मात मी का राहावं अशी भीमगर्जना करून बाबासाहेबांनी सलग 21 वर्ष अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956ला आपणा सर्वांना बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या उंचीवर टाकलं आणि हा महत्वाचा सत्याग्रहाचा लढा 2 मार्चला चालू झाला होता आणि त्याचा औचित्य साधून मोहनभाऊ दरवर्षी हा दर्जेदार कार्यक्रम करत असतात। यावर्षी या सोहळ्यात शैलेश अडांगळे, योगेश अडांगळे आणि समाज बांधव उपस्थित होते। या दरम्यान संदेश उमप आणि प्रवीण डोणे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।